श्री स्वामी समर्थ. आलास बाळा तू? अरे आम्हाला माहीतच होतं रे तू आज आमच्याकडे येणारच, कारण की आम्हाला माहीत आहे तू संकटात आहेस, तुला दुःख आहेत, म्हणून तर तू आमच्याकडे आलेला आहेस. आता आलाच आहेस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ, मधूनच सोडून जाऊ नकोस. आज तुझ्या दुःखाचे निरसन होणार आहे, तुझ्या मनातील शंका आज दूर होणार आहेत. तुझ्यासाठी जे महत्त्वाचे आहे ते आज सर्व तुला ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे काही करून हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघ, मधूनच सोडून जाऊ नकोस. आणि जर का तू सोडून गेलास तर पुन्हा म्हणू नकोस की आम्ही तुला मदत करत नाही म्हणून, आम्ही तुझी साथ देत नाही म्हणून. त्यामुळे आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. आणि त्याआधी तू जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घे आणि मग हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू देवाकडे काही मागत असशील आणि देव तुला ते देत नसेल तर लक्षात ठेव, देव तुला तू जे मागत आहेस त्यापेक्षाही सुंदर असे तुला देणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर काही देवाकडे मागत असाल तरी देव तुम्हाला जे हवे ते देत नाही. या उलट देव तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच देत असतो. देवाला सर्व काही दिसत असते, त्याच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. लक्षात ठेवा, निसर्ग म्हणजेच ब्रह्मांड तुमचे जीवन घडवत असतो. तुम्हाला कोणत्या वेळी काय हवे आहे काय नको हे सर्व निसर्गाला माहीत असतं. तुमच्या चांगल्यासाठी निसर्गसुद्धा प्रयत्न करत असतं. निसर्गालासुद्धा तुम्हाला सर्व काही चांगलेच व्हायचे असते. निसर्ग फक्त तुमची वाट बघत असतं की तुम्ही किती वेळ संयमाने राहता. निसर्गसुद्धा तुमची परीक्षा घेत असतं. त्यामुळे तुमची कृती, तुमचे बोलणे, तुमचे वर्तन नेहमी योग्य ठेवा. तुम्हाला कितीही दुःख असू द्यात, नेहमी लक्षात ठेवा, दुःखाला बाजूला सारून सुख आणण्याची क्षमता ही तुमच्याकडे असते. तुम्ही जर का मनात विचार केलास तर तुमच्या सर्व दुःखांवर तुम्ही स्वतः मार्ग काढू शकता. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे. देवसुद्धा तुमचे कष्टच पाहत असतो. तुम्ही संकटामध्ये काय करता ते बघत असतो. तुम्ही दुःखात काय करताय हे सुद्धा देव बघत असतो. त्यामुळे दुःखात जास्त वेळ घुटमळत बसू नकात. माझ्यावरतीच एवढे संकट का, दुःख का म्हणत रडत बसू नकात. निसर्गसुद्धा तुम्हाला पाहत आहे. तुम्ही हरताय का रडताय हे सुद्धा ते पाहत आहे. तुम्ही कसे वागता हे सर्व जण पाहत असतात. त्यामुळे न घाबरता परिस्थितीला सामोरं जा. परिस्थितीशी दोन हात करा, प्रामाणिकपणे करा आणि आपला मार्ग चांगला ठेवा. आपल्या कष्टाची तयारी ठेवा, प्रामाणिक कष्टाची तयारी ठेवा. जो व्यक्ती प्रामाणिक कष्ट करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. त्यामुळे आपले कष्ट नेहमी प्रामाणिक ठेवा आणि कोणालाही आयुष्यात फसवू नकात. फसवलेली किंवा हिसकावलेली गोष्ट हे थोडा वेळ टिकते, पण तुम्ही जे की कष्टाने कमवता ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. आज न उद्या तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ हे तुम्हाला मिळतेच. त्यासाठी तुम्ही कष्ट हे निरंतर करत राहायचे. कशालाही घाबरू नकात. कष्टाला पर्याय नाही. आयुष्य म्हणलं तर संघर्ष, कष्ट हा आलाच. तुम्ही फक्त आपले कष्ट हे प्रामाणिक ठेवा. आपल्या कष्टांना आपल्या मेहनतीची साथ द्या. तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल. लक्षात ठेवा, तुमच्या आत्ताचे कष्ट हे तुमचे उद्याचे भविष्य चांगले जाण्याची एक प्रक्रिया असते. जेवढे जास्त कष्ट तुम्ही आत्ता करचाल, भविष्यात तेवढंच जास्त सुख समाधान तुम्हाला भेटेल. या उलट आत्ता जर का तुम्ही कष्टापासून दूर पळालात आणि सुखात राहायला लागलात, स्वतःच्या कम्फर्टमध्ये राहायला लागलात, तर भविष्यात
तुम्हाला दुःख सोसावे लागेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या वाटेचे कष्ट हे प्रामाणिकपणे पार पाडा. कष्टाला पर्याय नसतो. कष्टाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही आयुष्यात. त्यामुळे काही न घाबरता, चिंता न करता आपल्या वाटे आलेले कष्ट हे प्रामाणिकपणे फेडत जावा. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस हा तुमचा येईलच, ज्या दिवशी तुमच्या वाटेचे सर्व दुःख कष्ट संपून तुमचे सुखाचे क्षण चालू होतील. त्या एका क्षणाची वाट बघा. तो एक क्षण येईपर्यंत प्रामाणिक कष्ट करा. नक्कीच एक दिवस हा तुमचा येईलच, जो दिवस की तुम्ही सुखास आनंदात राहाल. तो दिवस नक्कीच येईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ.